रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली न्यायालयीन आदेश धाब्यावर जमीन मालकाचा महानगरपालिकेवर आरोप. स्थगिती असतानाही वृक्षतोड. नांदेड महानगरपालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. पूर्वसूचना न देता झाडे पोल हटवण्याचा आरोप. प्रशासनाकडे तक्रार. नांदेड महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कवठा परिसरातील गट क्रमांक 123 मधील जमीन मालक सुधाकर सोनाजी शहाणे यांनी महापालिकेवर न्यायालयीन स्थगिती आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. संबंधित जागेवर न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता झाडांची तोड, सिमेंटचे पोल आणि वायर फेसिंग हटवल्याचा आरोप केला आहे. तसेच काही विशिष्ट जागाधारकांना लाभ मिळावा यासाठी रस्ता आणि दुभाजकांच्या आराखड्यात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आमची ही बाजू आसरजन आणि पलीकडच्या बाजूला फतेजंगपूर या दोन्हीच्या मधला जुन्या काळातला शिवरोड आहे. या रस्त्याचं काही वर्षापूर्वी बांधकाम झालं, त्यावेळेला दुभाजक होतं. त्या दुभाजकाच्या दोन्ही बाजूला समान रस्ता होता. आमच्या हद्दीला लागूनसुद्धा रस्ता होता. तर आता ते दुभाजक यांनी तोडलं. दुभाजकावर लाईटचे खांब होते, वायरिंग होती, झाडं होते, ते सगळं तोडलं त्यांनी दुभाजक. आणि दुभाजक आता आमच्या हद्दीवर आमचं म्हणतात. आमची 18/5/23ला अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी पत्र दिलं की भूमी अभिलेख कार्यालयानं सेंट्रल लाईन मोजली. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही माहिती अधिकारात माहिती काढली. भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की आम्ही सेंट्रल लाईन मोजली नाही, आम्ही फक्त गट नंबराची हद्द मोजली. असं असताना हे खोटंच दाबून बोलत आहेत की ही सेंट्रल लाईन आहे. ते पलीकडच्या बाजूला त्यांना फायदा होण्यासाठी आमच्यावर अन्याय करत आहेत महापालिकेचे अधिकारी. आणि काल आम्हाला कोणतीही सूचना न देता, काही परवानगी न देता, भूमिलेख कार्यालयाचे कुठलीही व्यक्ती न बोलावता त्यांनी स्वतःच मोजणी केली, आमच्या ताबा घेतला, आम्हाला नकळत झाडे तोडली. आमच्या हद्दीवर 50-60 झाडे होती. त्यांचं वय 40 वर्षापेक्षा जास्त होतं. ते कोणाचीही परवानगी न घेता तोडली त्यांनी. तुमचं कोर्ट मॅटर वगैरे? कोर्ट मॅटर चालू आहे. कोर्टाची स्थगिती आहे. स्थगिती असतानासुद्धा स्थगिती आम्हाला लागू नाही म्हणतात. तुम्ही आम्हाला ताबा द्यायला. मी ताबा दिल्याचं मला लेटर दाखवा म्हणून. त्यांच्याकडं काहीच नाही. कुठलंही कागदपत्र, कुठलाही आदेश ते घेऊन आले नव्हते. आणि ते पथक होतं अतिक्रमण विरोधी. अतिक्रमण विरोधी पथकानं आमच्या जागेत अतिक्रमण केलं. आम्हाला कुठलीही माहिती न देता, कुठलीही सूचना न देता आम्ही त्यांना आमच्या जागेचा ताबा दिला नाही. ताबा कुठं दाखवा ताबापत्र. त्यांच्याकडे ताबापत्र नाही. आता तुमची काय मागणी आहे? आमचं म्हणणं आहे की जे दुभाजक जुन्या जागेवर होतं त्या जागेच्या दोन्ही बाजूला समान रस्ता व्हावा. आमचं एवढंच म्हणजे आमचं काही तुम्हाला काही नोटीस वगैरे दिली? काहीच नाही. आम्हाला कळालं इथं झाडं तोडायलेत, आम्ही पळत आलो कसं काय तोडायले म्हणून. आणि ते अतिक्रमण विरोधी पथक, त्यांचा आमच्या झाडं तोडण्याचा काहीच संबंध नाही.